कायचं टेन्शन घेतलं रे त्या? हा एवढं टेन्शन घेऊन घेतलं का सारी तब्येत खराब करून घेतली? हा एवढं टेन्शन काय घ्या लागते रे? एवढं सगळं काही चांगलं आहे, घरदार चांगलं आहे, काम धंदा चांगला आहे, हा लेकरही चांगले आहे. काय एवढं टेन्शन घेतलं त्या? आणि तुला टेन्शन आलं तरी कायचं? याच्या पहिले म्हटलं तुला अटॅक आला होता पहिल्यांदा, तर तेव्हाही तू एवढा बिमार नव्हता पडला. तेव्हाही म्हटलं 2-4 दिवसातच टाइम झाला होता. पण आता एवढ्या दिवसाचा बिमार रे तू दादा. हा लय झाली होती ना तब्येत, तू सांगितलं मला वहिनीनं फोनवर. फोन लावला होता म्या, पण तू बोलायच्या परिस्थितीतही नव्हता. म्हणून म्हटलं राहू दे, म्हटलं तुझ्यासोबत काही बोलणं झालं नाही मग. कायचं टेन्शन आहे आता तुला? पोरीचं टेन्शन आहे काय? पोरगीला गुणवान आहे, पोरीचं टेन्शन काही घेऊ नको. अरे वेमला चालतच असते बाई. जीवन आहे तर त्याच्या मागं काही ना काही चालूच राहते. आणि असं जरुरी आहे का मी टेन्शनच घेतलं असं म्हणून? आता वय होऊन राहिलं, लोकांना काही बिमाऱ्या होऊन जाते. हा काही मोठे ऑपरेशन करायला लागते. आता मला तर फक्त या झटकाच आला. तू काही काळजी नको करू मी सध्या लय बरा आहे. आता माझं घर बरोबर चालून राहिलं, मस्त आहे म्हटलं. आता तू काही काळजी करू नको. काय नाही घ्या लागते एवढी काळजी घ्याले. होऊन झालो ना मी आता चांगला. बरं जावायला काऊन नाही आणलं तर सोबत? जावायला काऊन नाही आणलं? दादा त्याचं येणं जमते काय? तुम्हाला तर सगळं माहित आहे. त्याला बँकेत जा लागते. त्याला सुट्टी भेटत नाही ना. आता मी आली आता 8-15 दिवसासाठी. म्हटलं आली तर मी राही नाही म्हटलं आता तुमच्याजवळ. किती दिवसाच्या बाद आली तर त्याचं नाही जमत नाही एवढ्या दिवसासाठी. त्याला 1-2 दिवसाची सुट्टी भेटते. मग लेकराईले पाहा लागते घरी. ते इकडे येऊन गेले असते तर लेकरही आहे ना मग. तो एक कॉलेजला जाते, दुसरा इंजिनिअरिंग करून राहिला. मग त्याचे होऊन जाते ना, मग त्याचंही कॉलेज पडते. आता त्याचं कॉलेज पाडता नाही येत ना. एवढे पैसा द्यायला लावून राहिलो आपण, त्याचं कॉलेज नाही पाडता येत. म्हणून मीच येऊन गेली. त्याचं तर लय मन होतं याचं, पण त्याचं येणं काही जमलंच नाही. असं मी काय म्हणतो, काय म्हणते तर पंचफुला, आता नाही का जास्त वेळ काही बसणं होत नाही. आता बाहेरून आलो की नाही मी जरासं दमल्यासारखं लागून राहिलो. मी जातो खोलीत आणि जरासा आराम करतो. जराशी पाठ टाकतो म्हटलं. हा दादा, हा जाय ना तू कायले बसला तर इथं? त्या खोलीतच जायला पाहिजे होतं. मी आली असती ना तिथं. मी तर आला तुरू. मी तिथंच येतो. मी तुझ्या जवळच येतो. चल मी सोडून देतो तुला. मी सोडून देतो. नाही मी जातो. मी जातो ना. पंचफुला नेते मला. तू बस तू आता आली. तू धावपळ करत आली. बस तू अकडली असशील गाडी ना. बस चला रुपयाचे बाबा. चला मी सोडून देतो तुम्हाला रूमपर्यंत. तुम्ही आराम करा मग. बाई कसा होता माया भाऊ, कसा रुवाब चाले त्याचा. असा बोले ना म्हटलं तर त्याच्या एका बोलण्यानं म्हटलं सगळे चुप बसे. असा रुवाब होता माया भावाचा. पाय व एका बिमारीनं कसा हालून गेला माया भाऊ. मला तर एवढं दुःख होऊन राहिलं माझ्या भावाले पाहून. लय दुःख होऊन राहिलं. देव माय बाप तर गेले, एवढा भाऊ आहे बाप्पा. याले तरी सुखात ठेव मा. अवा आत्या काय टेन्शन घेतो तू? तू टेन्शन नको घेऊ. आता बाबाची तब्येत म्हटलं मस्त आहे. सगळी तब्येत सुधरून गेली म्हटलं त्याची. आम्ही सगळं सांभाळून घेतलं. मी दुकान सांभाळून घेतलं. दादानं म्हटलं वावरा शेताचं सांभाळून घेतलं. आता त्याला एवढी चिंता करायची काही हेच नाही आहे ना. आता तू नको चिंता करू त्याची. आता सगळं चांगलं होते म्हटलं. पहिले तरी म्हटलं त्याला लय टेन्शन होतं. एकटे कुठं पाहणार आहे? घर पाहणार आहे का वावर शेत पाहणार आहे का दुकान पाहणार आहे? ते तर बरं झालं का मी दुकान सांभाळून घेतली, नाही तर किती येऊन गेलं होतं त्याच्या अंगावर. काय बोलून राहिली तू? दुकान येऊन गेलं होतं, घर येऊन गेलं होतं, वावर शेतही. का म्हणता ह्या रुपया काय करे तर? रुपया काय करे? रुपयानं नाही सांभाळलं काय? माय बाई, माझ्या तोंडून कसं निघून गेलं? माझ्या तोंडून कसं निघून गेलं म्हटलं हे. आता त्याला जर माहीत झालं का रुपयात आता वेगळा निघाला होता म्हणून बायकोच्या ना, तर बस मग. मी आता तर म्हटलं माझ्या वहिनीचा पिच्चाच धरण मग. पिच्चा धराले कसं करू आता कशी गोष्ट बदलू हे? काही नाही आता, काही नाही होता ना, दादाही होता ना, सारेच होते. हे पाय रंजन, माझ्यासोबत काही खोटी बोलू नको तू. मला माहित आहे म्हटलं माझ्या दादाला काही ना काही टेन्शनच आलं असन. तुला काय म्हणायचं होतं ते स्पष्ट सांग मला. नाही तर मग म्हटलं मी दादाला जाऊन विचारन काय झालं होतं या घरात. आणि तो रुपया होता नाही काय, घरी होता नाही काय तो? आणि त्याची बायको कुठं होती ते सांग मला. स्पष्ट काय झालं तर सगळं सांगशील नाही ना तू? मग मी दादाला ना वहिनीला जाऊन विचारन. सांग मग आता काय झालं होतं या घरात. मला तर या घराचं काही समजतच नाही. ह्या घरात एवढ्याला मोठ्याला गोष्टी होते तर मला कोणी सांगत नाही. परको समजते का काय माहित मला. नाही वाट्या, तुला कसं परको समजणार आहे? तू तर घरातलीच आहे. असं कीचं काही नको विचार करू तू का तुला परको समजते म्हणून. तू म्हटलं आमच्या यातलीच आहे म्हटलं. आता काय सांगू तुले, लय म्हटलं या घरात लय तितंबा चालू होता. दादाचं लग्न झालं तेव्हापासून. काय बोलून राहिली तू?
त्याच्यानंतर म्हटलं सत्यनारायणाची पूजा गिजा झाली आणि मग तू चालली गेली होती. आणि त्याच्यानंतर म्हटलं बस 8-10 दिवस झाले तर म्हटलं माझ्या वहिनीनं म्हटलं ती नंबर चालू केला होता. काहीची काही बोलत जा आईले, कामनी करून राहिली होती, झोपली राहत जाय. आणि मग असंच तिचं आणि आईचं 2-2 गोष्टीची झमकली तर म्हटलं बॅग गिग भरली तिनं आणि निघून गेली होती माहेरी. लग्नाले फक्त तिचे 8-15 दिवसच झाले होते. काय काय बोलून राहिली तू? माय बाई, दिसाले तर मोठी साधी मोठी दिसते मध्ये. असं वाटत नाही. माझ्यासोबत तर आता नाश्ता त्याला आली होती तर गुलू गोष्टी करून राहिली होती. असं वाटे माय रुपयाची बायको बोलली साजरी आहे बाप्पा, मोठ्या थंडा दिमागाची आहे. बाप रे बाप, 8-15 दिवसच झाले आणि गेली होती. कोणासोबत गेली होती ते? आता कोणासोबत जाणार आहे? एकटीनंच बॅग गिग भरला आणि एकटीच निघून गेली म्हटलं. दादालेनी सांगितलं आणि आईलेनी सांगितलं, कोणालाच नाही सांगितलं म्हटलं. आम्हाला कोणाला माहित नाही. जेव्हा म्हटलं गावातल्या बाईनं पाहिलं तिले म्हणे नवीन सून म्हणे बॅग गिग घेऊन एकटीच चालली म्हणे, तेव्हा कुठं म्हटलं आम्हाला माहित झालं का हे गेली म्हणून. मग आम्ही घरात शोधाशोध सुरू केला तर हे गायब. बाप रे, मोठीच अज्जात दिसून राहिली मला तर. मोठी अज्जात आहे. मग काय झालं तर आता कशी काय आली ते? कोण आणलं तिला तिले? कोण आणलं तिले? एवढी गेली होती तर काय आणा लागत होते तिले घरात? मग तिला इज्जतीची काही पर्वा नाही का? सासरच्या लोकांची इज्जत आहे, मायबापाची इज्जत आहे. अशी चालली गेली नवीन नवरी, तिला लाज शरम आहे का नाही आहे? आता ऐक, पुढचं तर ऐक तू आलीस कुठं म्हटलं दादाचं लग्न झालं तेव्हापासून. त्याच्यानंतर म्हटलं काय म्हणते तर तिथंच राहिल्या मग त्या. तिथंच राहिला म्हटलं. कित्येक दिवस राहिला, 8-9 महिने का वर्ष काय माहित कित्येक दिवस झाले होते कित्येक दिवस नाही. मग ते आल्याच नाही इकडे. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं त्याच्या भाऊनं त्याच्या भावजाईनं म्हटलं इथं आणून सोडलं होतं त्याला. माफी गिफी मागितली होती, सगळं काही केलं होतं. त्याची भाऊ आणि भावजाई आली होती आणि सोडलं होतं म्हणे यायच्या म्हणे. आता म्हणे स्वभावात बदल झाला, असं झालं तसं झालं आणि सोडून दिलं बाई आणून. मग आई म्हणे जाऊ दे म्हणे, आता आली तर म्हणे एखाद्या वेळेस माफ कराच लागते म्हणे. आता झाली असेल म्हणे तिच्या हातून गलती म्हणे. तर मग तिला नाही काय आईनं घेऊन घेतलं बाई घरात वहिनीले. मग काय विचारतो तू? 4-8 दिवस राहिला चांगल्या, अजून ती तंबा चालू केला. काय काय बोलून राहिली तू? अजून ती तंबा चालू केला? म्हणजे तिच्या रक्तातच असून ते तमाशे करणं. तिच्या रक्तातच आहे बाई ते तमाशे करणं. ते नाही सोडत मग आता मरेपर्यंत. अशी एखादी बाई राहिली ना तर ते मल्याशिवाय तिची खोड काही जात नाही. मग तिला असेच ते तमाशे करत जाईन, जात जाईन येत जाईन. यायला चांगलं आणा लागते म्हटलं, यायला सुती घ्या लागते. तशा थोडी आहेत ते अशा बाया. मग काय झालं तर? मग काय झालं? ती तंबे सुरू केले ताईनं. वाट्या काय म्हणते तर अजून चालू केले. मग काय म्हणे माझ्या जीवावर म्हणजे तिचं कसं आहे आत्या, तिला येते काम करायच्या जीवावर माझ्या वहिनीले. तुला सांगतो तिले म्हणजे तिला असं वाटते का तिनं काम केलंच नाही पाहिजे आणि तिला फक्त आयतं भेटलं पाहिजे. तिला आयतं भेटलं ना तर भल्ली साजरी राहते आणि तिला काम करायला लावलं ना तर तिच्या जीवावरच येते म्हटलं. आणि मग नाही काय झालं बाई, मग म्हणे दुखूनच राहिलं. मग आई काम करत जाय, मी काम करत जाव. मग म्हणे दादा म्हणे मला दुकान लावून द्या म्हणे, बाबाले म्हणे कपड्याची दुकान टाकून द्या म्हणे. मग बाबानं जागा विकत घेतली, दुकान लावलं, दुकानात माल भरला, त्याला दुकान लावून दिलं आणि दोघं नवरा बायकोनं मस्त करून टाकले दुकानचं पांदान. पूर्ण दुकान बसून टाकलं. हो काय हो बाप्पा. मग काय झालं? वाट्या सांगतो ना तुले, समोरचं सांगतो तुले. आणि मग काय विचारतं? मग म्हणे मला दुखते म्हणे वहिनी म्हणे. मग नेलं बाई दवाखान्यात. तिथं दवाखान्यात म्हटलं एवढा मोठा पैसा लावला आईनं दादानं. त्याचे चेकअप केले, सगळं काही केलं आणि मग माहीत झालं का त्याला कोणतीच बिमारी नाही आहे. म्हणजे नाटक करून राहिल्या होत्या आणि त्या दुखाचं का मला काम नाही करावं लागेल म्हणून. मग बाई काय विचारतो तू? मग झाले घरात तमाशे. मग ताई चांगलीच कातवली म्हटलं वहिनीवर, चांगली कातवली, चांगलं बडबड केलं. आणि मग त्याच्यानंतर नाही का वहिनीनं जशी पहिले कशी केली होती बॅग घेऊन, तेले वाटलं का बा आताही मी निघून जाईन अशीच बॅग घेऊन. तर कायचं ते बॅग घेऊन निघून राहिली होती तर आईनं तिला पाहून घेतलं. मग आई म्हणे तू तशी तर चाललीस ना म्हणे, दे म्हणे मी तुला सोडून येतो म्हणे. मग आई गेली होती तिथं सोडासाठी त्याच्या माहेरी. हा काय मग सोडून आली तर अजून आणलं काय तिला? आता तर घरात दिसून राहिली. त्या मग ह्या दादा गेला होता ना तिथं. दादा गेला होता म्हटलं मागच्या मागत. दादा गेला होता आणि मग दादानं म्हटलं सोबत आणलं म्हटलं वहिनीले. आणि तिकडून आले मग वहिनी म्हणे मला हिस्सा पाहिजे, पैसे पाहिजे, दुकान हाती पाहिजे. मग बाबाला आला राग. बाबा म्हणे काहीच नाही देत म्हणे, मी 1 रुपया हाती नाही देत म्हणे. 1 रुपया हाती आले म्हणे आणि गाडी घेऊन घेतली दादापासून आणि सारं घेऊन घेतलं म्हटलं आणि दादाला हाकलून दिलं घराच्या बाहेर. वहिनीले हाकललं आणि दादाला हाकललं. हा काय चांगलं केलं लय चांगलं केलं बाप्पा. मोठी माजली आहे बाई इथं. चांगली दिसते तोंडानं.
ना बाप्पा, मोठे साजरे गुण आहे हिच्या अंगात तर. मग काय झालं आता, कसे काय आले ते? अव मग दादा किरायाच्या खोलीत राहून राहिला होता. मग बाबाचं असं झालं, आता बाबावर सगळं टेन्शन येऊन गेलं. दादा दुसऱ्याच्याकडे कामावर चालला होता, दुकानात लागला होता. बाबाला काही पाहिलं नाही जाय. आता एकुलतं एक पोरग आणि असं कोणाच्या इकडे कामाला जाईल. कोणी काय चांगलं ठेवते का? आपण आपल्या इकडे मजदूर राहिला तर आपण चांगलं हे करतो, वागणूक देतो, पण सगळे लोक देते काय? बाबा पाहत नाही का आता कोणाचे इकडे असते तर कामाले कसे काय बोलते, कसं काय काम करा लागते. मग बाबाले पाहून नाही का भला तर शेतीचा, पण बाबा कोणाला सांगे नाही ना. बाबानं मनात ठेवलं असं, आई नाही ठेवलं, बाबा नाही ठेवलं, पण आईनं सांभाळून घेतलं स्वतःले. पण बाबांनी सांभाळू शकले ना, कारण की बाबावर घरचं लोड होतं, वावराचं लोड होतं, दुकानाचं लोड होतं. मग मॅच म्हटलं बाबाले, बाबा म्हटलं मग तसंही म्हटलं काही ना काही म्हटलं बिझनेस करायचं होतंच म्हटलं, पण मला काही करता आलं नाही. बाबांनी कधी हातात दिलं नाही, नाही तर म्हणे बस राहू दे, काय करतं. मग आता परिस्थितीच तशी झाली होती. आता दुकान बसून राहिलं होतं, दुकानातही सगळा माल तसाच पडला होता, एवढा पैशाचा लाखोचा माल होता त्याच्यात. मग बाबालाच म्हटलं बाबा मी सांभाळतो म्हटलं दुकान, म्हटलं मला द्या म्हटलं, माझ्यावर भरोसा करा म्हटलं तुम्ही. मग बाबाने माझ्यावर भरोसा केला आणि मग मी दुकान सांभाळायला लागली. मग दुकान आली म्हटलं जागेवर. दुकान मस्त चालवली म्हटलं, मी मन लावून सगळं काही. आणि मला तसा अनुभव होता, म्हणजे शाळेत तेच केलं होतं की नाही मी बिझनेसमध्ये. त्याचं थोडंसं हे होतं मला का कसा काय धंदा पाणी करायचा म्हणून, तर त्याच्यानं मला त्याच्यात इंटरेस्ट होता म्हणून ते दुकान वाचून गेली. पण बाकीचं बाबावर टेन्शन होतंच ना, वावरचं घरचं दादाचं, तर त्याच्यानं ते पूर्ण निघालं. आणि मग बाबानं बिमारीच काढली पूर्णी आणि मग बिमारच पडून गेले. मग बाबाले पाहिलं ना त्यानं, तर मग एकदमच आला तो. त्याला जेव्हा माहीत झालं तर वेळेवर तर नाही माहीत झालं त्याला, आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्याला बाबाले, पण त्याला नंतर माहीत झालं. तो आला ना दवाखान्यात, मग बाबाले नाही का त्यानं सोडलंच नाही त्यानं बाबाले. बाबाचं लय केलं त्यानं, तिथेही केलं दवाखान्यात आणि इथेही केलं. आणि मग वहिनी स्वतःहून आली म्हटलं, ते किरायाच्या खोलीत होती, स्वतःहून आली, माफी मागतली आईच्या जवळ. किती लढधड केला तिनं, माफ करून द्या. मी तर म्हणून आईले तिच्यावर विश्वास काही ठेवू नको बापा, विश्वास ठेवायच्या लायकीची नाही आहे ते. पण म्हटलं जाऊ दे आता काय दादा आला म्हटलं, आता दादाला पश्चाताप होऊन राहिला त्याच्या गोष्टीचा. आणि आता आला ना, आत्या आला तेव्हापासून नाही का मस्त राहून राहिला पूर्ण. म्हटलं वावरचं याचं सांभाळून घेतलं त्यानं, मी दुकान सांभाळून घेतलं म्हटलं, आणि आई घर पाहून घेते. आणि काही टेन्शनच नाही राहिलं आता म्हणून तर बाबाची तब्येत लवकर दुरुस्त होऊन राहिली म्हटलं. एवढं सगळं काही झालं होतं आता आमच्या मागं, आमचं तर जसं जिना हरामच करून टाकला होता म्हटलं. बस असं खाणंही गोड नाही वाटे, अन्न असं वाटे का घरातून जाते का नाही जात. बाबाले पाहत जा, घराले पाहत जा, मला तरी वेळ निघून जाय, दुकानात जाव तो. आईचा वेळ तर निघेच नाही आईचा वेळ. आई तर अशी करे का केव्हा दिवस जाते आणि केव्हा नाही, कोणाला विचारे कसा आहे रुपया. पण ते तर बरं झालं, देवानं पाहिलं म्हटलं, त्याच्या मनात परिवर्तन झालं, तो दुरुस्त झाला आणि सुधारला. नाही तर खरंच आमच्या घराचं ते एकदम वाटोळच झालं असतं बाप्पा, वाटोळवाले. मोठी बच्चा काय येतं. एका म्हटलं पोरीनं पूर्ण घराचा धिंगाणा करून टाकला. हे अशी सून कोणत्या कामाची राहिले, गोड बोलून राहिली होती. मला माहीतच नाही माझ्या भावाच्या दुःखाचं कारण हेच आहे म्हणून. आणि हे कशी वागून राहिली तर आता कशी वागून राहिली हे आता दादाही चांगला वागून राहिला आणि वहिनी चांगली वागून राहिली. वहिनी म्हटलं सारे घरचे कामं करून राहिली, सगळं काही करून राहिली. आणि दादाही म्हटलं वावर शेताचं सगळं ध्यान देऊन राहिला म्हटलं तो. पैसे जास्त काही बरबाद नाही करून राहिला. पूर्णचा पूर्ण म्हटलं हिशोब देते म्हटलं तो आईजवळ, पूर्णचा पूर्ण हिशोब देते. किती काय खर्च झाले, किती नाही. पहिले तर म्हटलं एवढी मोठी दुकान त्यानं बसून टाकली होती. एका पैशाचं म्हटलं हिन दिलं त्यानं, किती उडवले आणि किती नाही उडवले तर. पण आता म्हटलं 1 रुपयाचा हिसाब देते म्हटलं आईले. आई याच्यात खर्च झाले, आई त्याच्यात खर्च झाले. उलट म्हटलं आई त्याला मागतही नाही तरी तो देते. तर याच्यात चुकी तुझ्या आईचीच आहे ना बाई, तुझ्या आईचीच आहे. एकुलतं एक करून म्हटलं डोक्यावर बसून घेतलं होतं तुझ्या मायनं. आता लाड करा लागते लेकराईचा, पण गलती झाली ना तर 2 झापडाही मारा लागते. पोरीले म्हटलं दाबू ठेवलं आणि पोराले मान मोकाट सोडून दिलं. जाय चरत पर साऱ्या गावभर. लग्नाच्या पहिले म्हटलं त्या पोरीचं आणलं होतं त्यानं वाढवं. ते पोरगी होती, कोणती पोरगी होती तर का नाव नाही माहीत ना फाव नाही माहीत, मला काय होतं काय नाही. तेव्हा मी इथं असतो होती हो माय. त्याच्यानंतर लग्नात आली होती आणि आता आली. बापा ह्या पोरानं बापा पहिले मोठा हन्नाच आणला, आता त्याच्या बायकोनं आणला. पाहा लागन ना त्याच्या बायकोले पाहा लागन. आता दाखवतो ना तिले. माझ्या भावाला जेवढं परेशान केलं ना त्याच्या दुप्पट नाही परेशान केलं ना तिले, तर मग माझं नाव विमला नाही म्हटलं माझं नाव. भाऊजी तुम्ही इथंच उभे राहा म्हटलं. आणि जेव्हा ते इकडे पलटन की नाही तर तेव्हा नाही काय तुमचा एकदम चेहरा उतरून घ्यायचा तुम्ही. बरं वहिनी जा तुम्ही जा, तिच्यासोबत बोला तुम्ही जा. झाले बाप्पा कपडे धुणं, आज मस्त ऊन निघाली. नाही तर
नाही तर झिरमिर झिरमिर पाणीच येत आहे. जराचं म्हटलं मोकळं निघून राहिलं तर घरातच वायवा लागून राहिले होते कपडे. आता चट ऊन निघाली मस्त म्हटलं उन्हीत टाकले कपडे. आता काही त्याच्यात वास काही येत नाही. मशीनमध्ये वाढवले ना तर हलका हलका म्हटलं पुंजल्यासारखा वास येतेच कपडे. आता मस्त म्हटलं उन्हात टाकून दिले. पण हे अंकुशजी अजूनपर्यंत आले नाही ना. काय झालं काय नाही काही घेतलंही नाही, संदेशही नाही घेतला. मला ते एवढा विचार आला माय लवकर येऊन गेले ना माहीत होऊन जाते काय झालं काय नाही. तर किती मार्क पडले किती मार्क नाही पडले तर म्हटलं किती वेळचे गेले. सारे कपडे मपडे धुणं दाणं होऊन गेले. पण अजून याचा पत्ता नाही आहे बाप्पा यायचा. मन असं धक 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 करून राहिलं. पुन्हा झाले का हो कपडे? झाले काय कपडे? हो ताई झाले ना. झाले ना, टाकले ना, वाळू टाकले. इकडेच आणले होते, वरत आणले होते कपडे. आता चांगली ऊन निघाली की नाही त्याच्याने इकडेच आणून घेतले. अहो पूनम खालीच तर म्हटलं मस्त दोऱ्या बांधल्या मी. एवढ्या वरत घेऊन आली बाल्टी. आणि किती वरत आहे ही दोरी? मस्त हात नाही पुरत बिचारे. आणि तू कसे काय टाकले कपडे याच्यावर? मला हात पुरत नाही बाई. आणि त्यातलंच वरत चढून टाकले हो कपडे. अहो राधिका ताई म्हटलं ते दोरी म्हटलं खाली ओढली आणि त्याच्यावर कपडे टाकले. आणि नंतर म्हटलं भाषानं वरत करून टाकली. आता वरत चालले गेले ते कपडे. आता पहा तुम्ही किती लवकर वाढते म्हटलं. मस्त चट ऊन आहे. पण राधिका ताई हे आले काय हो? अंकुशजी आले काय? लय वेळचे गेले ना अजूनपर्यंत आले नाही. काय संदेशा घेऊन येते काय माहिती. मला तर भल्ली पिकर येऊन राहिली बाप्पा. आतापर्यंत तर येऊन झाले पाहिजे होतं ना. जे गेले तर तिकडचेच होऊन गेले बाप्पा. का बायको वाट पाहून राहिली असं का काही त्याला काही फिकर नाही आहे. येईन ना काम झाल्यावर येईन. आता ते पाहूनच येईन ना 5 झाले का काय झाले तर ते पाहिन आणि मग इकडे येईन. का तिथं मैत्रिणी होईन तर त्याने येऊन जा. मग तिकडून नाही म्हणशील तुम्ही काय घेऊन नाही आले म्हणून काही संदेशा घेऊन नाही आले म्हणून मग तिकडून नाही बडबड करशील. ही नसते. ठीक आहे आले वाटते हो बाई आले. अंकुशजी काय झालं काय झालं आपल्या रिझल्टचं? तुमचा चेहरा कोण एवढा उतरलाय सांगा ना काय झालं आपल्या रिझल्टचं? अंकुशजी मला लय भेव लागून राहिलं ना सांगा ना मी 5 झाली का फेल झाली तर आणि तुम्ही कोण एवढा चेहरा उतरवला सांगा ना अंकुशजी. अहो पूनम आता तुला कसं सांगू मी म्हटलं तूही फेल झाली आणि मी फेल झालो. काय बोलून राहिले तुम्ही? कसं झालं बाई? बापरे बाप आपली एवढ्या वर्षाची मेहनत अकारात चालली गेली ना वाया चालली गेली. कसं अंकुशजी कसं? अरे देवा रे एवढं तरी मला नाही काय सकाळपासून लय घाबरलं सारखं वाटून राहिलं होतं. असं वाटे काही ना काही वाईट होईनच काय माझ्यासोबत झालं तर झालं म्हटलं तुमच्यासोबतही होऊन गेलं. अरे देवा मी काय पनोती लागून आली का तुमच्या मागं? मी फेल झाली आणि तुम्ही फेल झाले. अरे देवा आता कसं होईन आपलं पुढचं आयुष्य बरबाद होऊन जाईन हो पंकुची. अरे देवा कसं करू मी आता कसं करू? अहो बाई पुन्हा त्याने काय अभ्यासच बरोबर नसन केला. तुम्ही दोघींनी म्हटलं अभ्यास नसन केला. तिथं खोलीवर होती की नाही तुम्ही म्हणून तुम्ही अभ्यास नसन केला ना. तिथं नसतं आपले कामं केले असन तुम्ही. नाही हो राधिका ताई आम्ही तर तिथं अभ्यासच केला. घरी अभ्यास केला. भलेसे पर्सेंटेज कमी भेटले असते तर एवढं काही वाटलं नसतं. पण डायरेक्ट फेल. राधिका ताई मला तर काही समजून नाही राहिलं मी काय करू काय नाही. अरे तेव्हा मी कसंच करू? मयानं म्हटलं अंकुशजी फेल होऊन गेले. आता सगळे मलाच म्हणून यानं लग्न केलं म्हणून या फेल झाला म्हणून. बायकोही फेल झाली म्हणून तोही फेल झाला म्हणून. आता मला सगळं बोलन पण मया असा इरादाच नव्हता. मी काय करू मला काही समजून नाही राहिलं. उल्लू बनाया बडा मजा आया. ओ पागल पूनम इकडे इकडे. काय हो इथं म्हटलं फेलून गेलो आपण दोघे जण. तुम्ही दात काढून राहिले. तुम्हाला काही वाटून नाही राहिलं काय? एवढं मोठं पहाड कोसळलं म्हटलं आपल्यावर. एवढ्या वर्षाची मेहनत वाया गेली आणि तुम्ही हसून राहिले दात काढून राहिले तिथं खिकी करून. अहो पागल भैताडवाण्याची आम्ही तुला सतावून राहिलो होतो मजाक करून राहिलो होतो तुझ्यासोबत. आम्ही पाहून राहिलो होतो का तुझं रिॲक्शन कसं राहील म्हणून. जर तू फेल झाली तर तू काय करशील? अरे 5 झाली तूही 5 झाली आणि मी 5 झालो. दोघे जण आपण 5 झालो. काय खरंच बोलून राहिले का तुम्ही? मजा घेऊन राहिले मी? सांगा ना खरंच 5 झाली की मी 5 झाली आणि तुम्ही 5 झाले काय? जाऊ द्या बाप्पा मला तर तुमच्यावर विश्वासच नाही आहे. मी राधिका ताईलाच विचारतो. राधिका ताई सांगा ना खरंच 5 झालो काय? मी दोघे जण 5 झालो काय? अहो हो दोघे जण 5 झाले तुम्ही. आणि चांगलं आहे म्हटलं मार्क गिरकही चांगले आहे म्हणते. आता काय टेन्शन घेतं? आम्ही अशीच तुझी मजा घेऊन राहिलो होतो जराशी घेऊन पाहू म्हटलं. सकाळपासून तू टेन्शनमध्ये होती की नाही पाय बरं आता जरासं टेन्शन दिलं तुला त्याच्यानंतर किती खुशी झाली म्हटलं. किती आनंदी झाली तू ऐकलं का तू 5 झाली म्हणून. ह्या आनंदच वेगळा असते म्हटलं. खूप 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 म्हटलं तुला कॉंग्रॅच्युलेशन. आणि भाऊजी तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. आपण मस्त मजा घेतली आता पूनमची आहे की नाही?
हो ना बहिणी, किती घाबरून गेली होती हे. हा, अक्कल नसल्यासारखी विचारच करत नाही. हा, विचार कराले. अक्कल नसल्यासारखी म्हणता मले. हा, किती धगधग करून राहिलं होतं म्हटलं मय मन. अटॅक गिटॅकच आला असता मले. हा, मी म्हटलं 2-4 दिवसापासून एकटं त्याच गुंतारात होती. काय होते काय नाही, काय होते काय नाही. आणि आज सकाळपासून तर म्हटलं कायच्यातच मन नाही लागून राहिलं होतं. हा, आणि मग मग एवढी मोठी हे अशी बातमी द्यान तुम्ही तर खरंच मला विचार नाही पडन काय. मला म्हणता तिथं झाली असं थट्टा मस्करी. तर चला मग आता. हा, तिला पेढे गिडे खाऊ घाला. दोघे जण पाच झाले म्हटलं. दोघं एकामेकाला चारा पेढे. आता आम्ही तर खाल्ले बाप्पा. आम्ही खाल्ले पेढे. आता तुम्ही खा जा. मी हे इकडची बाल्टी गिलटी आहे ते घेऊन येतो. आणि जाय पूनम जाय. बरं ताई बरं, तुम्ही मजा घेऊन राहिले मग आहे ना. हे घेते तर घेते म्हटलं, तुम्ही मजा घेता. आता घ्या लागते ना, थोडीशी घ्या लागते मजा. काय सिरियस तेच ते. मी काय म्हणतो, जा दोघे जण पेढे गिडे खा. आणि जाय तू. आता भाऊजीनं तर दिला म्हटलं पेढा. हा, मामाजी जवळून आशीर्वाद घेतला, पेढाही दिला, मोठाई जवळून घेतला. आता तू जाय, तू द्यायचा आशीर्वाद घेऊन घे. त्याला पेढे देऊन दे. हा, पेढे खाऊ घालून दे. बरं जाय तू, मी हे घेऊन येतो तिकडे मग. बरं राधिका ते येतो मग मी. हा, येतो मग मी पेढे खाऊन येतो. भल कशीच आहे हो तुम्ही तर. हा, मजा घेता मई. चला तुम्ही, आता तुम्हाला दाखव तुम्ही कशी मजा घेणार आहे ते तर. चल दाखव. चल पहिले पेढे खाऊन घे. चल. चला मग मंडळी, हे तर गेले म्हटलं पेढे खासाठी. हा, एवढी आनंदाची बातमी होती तर कशी घेतली मग पूनमची मजा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.